आज बाईक देतोय की आजची जी मीटिंग होती ती गोरगरिबांच्या न्यायासाठी मीटिंग होती. गोरगरिबांच्या न्यायासाठी मीटिंग होती आणि गोरगरिबांना जी न्याय भेटत नव्हता, जे अन्याय होत होता त्या संदर्भात आज मला भरपूर काय या ठिकाणी भरपूर काही गोष्टी उघड करायच्या होत्या. एम असलेली, विजोबा असलेली, राहुलभाई पाटील असलेली, अनेक मान्यवर, राहुल जगताप असलेली, मांगडे तात्या असतील, अनेक मान्यवर व्यासपीठावरती आज होती. मला काय मी काय व्यासपीठ गाजवणाऱ्यातला किंवा व्यासपीठावर बोलणाऱ्यातला व्यक्तिमत्व माझं नाही आहे. परंतु आज मला असं सांगायचे, राहुलभाई ते साक्षीदार, की आजची ही मीटिंग होती, ही मीटिंग मला सगळ्यात महत्त्वाचं, अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही वैयक्तिक आहे का छकडा मालकांची आहे यासाठी मला स्पष्टीकरण हवं होतं त्यांच्याकडून. परंतु आज मी हा प्रश्न विचारणार म्हणून संघटनेतील काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिलं नाही. ती याचा उत्तर जनतेनं हुडकावं आणि त्यांना त्या माध्यमातून त्याला ते उत्तर मिळालेलं आहे की त्यांच्याकडे त्या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं म्हणून ते इथं आज पोचली नाही. ती माझा पूर्णपणे त्या लोकांच्यावर आक्षेप आहे. दुसरा माझा मुद्दा आहे की सर्वसामान्य छकडा मालक जी देणगी स्वरूपात पावती केली, देणगी स्वरूपात न करता ती तुम्ही सभासद नोंदणी म्हणून तुम्ही 500 रुपये घ्यायला पाहिजे होतं. त्या 500 रुपये त्यांनी हिशोब द्यावा. दुसरा विषय माझा असा आहे की प्रत्येक छकडा मालकांनी सभासद नोंद करून घ्यावा आणि जी त्याची आम्ही परवाशी पुण्यामध्ये बसून आम्ही जी यादी तयार केलेली आहे सगळ्यांच्या विचारानं, एकाच्या कोणाच्या बाप्पाची संघटना नाही, सर्व छकडा मालकांची ही बैलगाडी संघटना आहे. तर तिथं मानलेले त्यात एकही नाव त्यांनी कॅन्सल करू नये. मला हे माझ्या प्रश्नांनी उत्तर त्यांनी द्यावी होती. आम्ही आबाशा वयाला मानणारे आमचं व्यक्तिमत्व आहे आणि ह्या सगळी रती महारथी सगळी आज उपस्थित होती आणि आज जी मीटिंगमध्ये जी उपस्थित राहिली छकडमालक होते ना, अन्यायाविरोधात लढा होता म्हणून तितक्या अन्यायाविरोधात सगळी छकडमालक उभी राहिली होती. सगळ्यात महत्त्वाचं आणि कुठलाही दंगामस्ती न करता आजची मीटिंग म्हणजे संपन्न झालेली आहे. काही लोक वाईट कमेंट करतात, त्यांच्याविषयी सांगा. ज्यांना वाईट कमेंट करायचे ना समोर येऊन बोलावं, त्यांना वाईट कमेंट आहेत ना त्यांना वाईट शब्दात माझ्याकडून उत्तर भेटणार आहे. नंबर टाकावा आणि त्यांनी नंबर टाकून वाईट कमेंट करावी. आणि याद राखून ठेवा, ब्रह्मा पहिलवान वाईट दिलेली आहे. जर तुम्ही स्टेटमेंट उलटी द्याल तर माझ्यासारखं वाईट मी बोलतोय तीच करून दाखवतो आणि कोणाला तुम्हाला घेऊन यायची त्याला घेऊन या. जो म्हणतो ना माझी संघटना आहे, मीच केली संघटना, मी याव केलं त्याव केलं, त्याला माझं सरळ उत्तर आहे की संघटना एखाद्या बाप्पाची कोणाची नाही. जी 6 बैलांची बंदी होती आता ती 6 बैलांची बंदी उदयनराजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाड्यावरती निर्णय जो झालेला आहे तो फुल अँड फायनल असणार आहे. उदयन महाराजांच्या पेक्षा कुठलीही संघटना, कुठलाही नेता मोठा नाही. सर्वसामान्य छकडा मालकाने न्याय निवारा उदयनराजे भोसले यांच्या वाड्यावरती झालेला आहे. पुढचं नियोजन कसं काय असतं दादा? आता आजची जी मीटिंग झालेली आहे सगळ्यांनी आपल्या मनातलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी त्या गोष्टीवरती विचार करावा. आम्ही राहुलभाई, एम नाना असलेली, मांगडे तात्या असलेली, राहुल जगताप असलेली या सगळ्या मान्यवरांनी त्यांना एक चान्स दिलेला आहे की इथून पुढे त्यांनी योग्य निर्णय घेऊन संघटना चांगल्या पद्धतीने चालवावी. आम्हाला असं वाटतं, आम्ही आबासाहेबांच्या विचारानं चालणारी माणसं आहोत. आम्हाला कुठलीही संघटनेत दुईफळी आम्हाला करायची नाही. परंतु जर वेळ पडली तशी आम्ही कुठल्या थराला जाऊन आम्हाला ती भरोसा लागणार नाही. ही माझं पूर्णपणे वरिष्ठांना सांगणं आहे. नाना मेन मुद्दे काय डिस्कस झाले ते जर एकदा म्हणजे काय महत्त्वाच्या गोष्टी झाल्या आणि महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे की संचालक बॉडीचा विस्तार कमीत कमी यात 30-32 लोक आता झालेले आहेत. त्यांचा सगळ्यांचा विस्तार आणि एकही नाव त्यातलं गाळ होता कामा नाही. हा पहिला मुद्दा आहे. आणि बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी मालक अधिकृत सभासद झाला पाहिजे. या बैलगाडीच्या मालकाचा जर अधिकृत सभासद झाला तर संघटनेला सभासदांना अधिकार आहे संघटनेची पदं हस्तक्षेप करण्याचा. निवडणूक लागून अध्यक्ष बदलायचा असू दे, उपाध्यक्ष असू दे, सचिव असू दे, कार्याध्यक्ष असू दे, ही बदलायचा अधिकार बैलगाडी मालकांना आहे. म्हणून अधिकृत सभासद पाहिजे, हा आपला मुद्दा आहे. आणि संघटनेत जो कसं आहे, आपल्या मराठीत एक म्हण आपल्या की आंब्याच्या आडी घातल्यानंतर एक आंबा नासका लागला तर सगळी आडी खराब करतो, याचा प्रकार झाला. तर तो आंबाच काढून टाकला तर आडी चांगली पद्धतीने पिकली जाते. समजणारं समजून घ्यावं. मला काय सांगायचे ठीक आहे. मुद्दा घे आणि
राहुल भाई नाही यांचा मुद्दा तू घेतो तुम्ही बोला. त्यांना बोलू देता त्यांचं काय ते मुद्दा बोला तुम्ही स्वतः बोलू दे वडील आहेत त्याचे मुलगा त्यांचा हे झालेलं पैसे तर मागणी आहे त्यांची नाव सांगा पहिले. अड्डा कुठं होता तिथनं सुद्धा प्रकाश मनोहर पवार. माझ्या मुलाचं नाव आहे पुष्कर प्रकाश पवार. पुष्कर प्रकाश पवार माझ्या मुलाचं नाव आहे. तिकडं जे अड्डा झाला अनधिकृत होता आणि काय मला मदत मिळाली नाही तिकडे. मदत मिळाली होती पण मला दिली नाही कोणी. कुठला मैदान होता बोरकर बोरकरचा मैदान होता. त्या मैदानाच्या माध्यमातून पैसे जमा केले होते यांना मदत करायला त्यांच्या मुलासाठी. मैदान बंद केलं पण जे बक्षीस होतं ते यांना द्यायचं होतं. प्रवेश फी द्यायची होती यांना, बरोबर ना. ती जमा पण दिली नाही. लवकरात लवकर जे आयोजक होते तिथले या संघटनेच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत तर आम्हाला तिथपर्यंत म्हणजे यावं लागेल असं काही करू नका. त्यांचा मुलगा गेलाय गोरगरीब गाडा मालक आहे आणि गोरगरीब शेतकरी त्यांचा मुलगा वारला आहे आणि त्या मुलासाठी ते एक ठरलेली जी प्रामाणिकपणे जी मदत आहे ती प्रामाणिकपणे मदत त्या बाबांना करा. नाहीतर MM नाना असतील, ब्रह्मा पैलवान असतील, विजू भाऊ असेल, मी असेल, विनोदादा असेल, पूर्ण आमची टीम तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचणार आणि त्यांचे जे पैसे आहेत हक्काचे ते लवकरात लवकर तुम्हाला द्यावे लागतात. युट्यूबरांना एक विनंती आहे त्यातलं काहीही कट करायचं नाही. कट करून काय टाकायचं नाही. आलं लक्षात? कट करायचं नाही. जे आहे ते टाका. वाईट कमेंट येणाऱ्यांना प्रत्युत्तर आमची पोरं देतील. ना एक खाली 1 मिनटं खाली एक करून अरे तुझा किती देऊ ना 1 मिनटं खाली